नमस्कार. तुमचं खातं SBIमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ग्रामीणमध्ये जर असेल किंवा सहकारी खात्यामध्ये असेल किंवा बँक ऑफ बडोदा किंवा HDFC कोणत्याही जरी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, तर ही कामाची माहिती नक्कीच आहे का? कारण की जर तुम्ही बँकेमध्ये एवढ्या रकमेपेक्षा जर जास्त रक्कम ठेवली, तर तुम्हाला 8 ते 9 लाखापर्यंतचा दंड हा भरावा लागणार आहे. नेमकी RBIचा काय नियम आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचेही देखील देशातील कोणत्या ना कोणत्या बँक अकाउंटमध्ये खाते असेलच, मग ही कायमाची माहिती जाणून घ्या. खरं तर बँकामध्ये विविध प्रकारचे अकाउंट हे आपण ओपन करत असतो. त्यामध्ये सेव्हिंग अकाउंट असते, करंट अकाउंट असते, सॅलरी अकाउंट असते, जनधन बँक अकाउंट असते. परंतु सर्वसामान्य नागरिक हा सेव्हिंग खातेच उघडतो. सेव्हिंग खाते म्हणजे काय? बचत खाते. आपण त्याला झिरो बॅलन्स खाते देखील असेही देखील म्हणतात. तुमचे देखील देशातील एखाद्या मुख्य प्रमुख किंवा खाजगी सरकारी असेल किंवा मग खाजगी असेल, परंतु बँकेमध्ये तुमचे देखील सेव्हिंग अकाउंट असेलच असेल. मग ही कामाची माहिती जाणून घ्या, कारण की मोठा दंड हा आपल्याला भरावा तर लागणार नाही ना, याची खात्री करून घ्या. तुम्ही बचत खाते तर ओपन केले, म्हणजे सेव्हिंग खाते तर ओपन केले, परंतु तुम्ही कधी विचार केलाय का आपण या सेव्हिंग खात्यामध्ये नेमकी पैसे किती ठेवू शकतो आणि याची नेमकी लिमिट काय आहे? काय आहे RBIचे नियम? सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त नेमके किती पैसे ठेवू शकतात, याबाबत तुम्ही कधी विचार केला का? नाही ना. मग आज आपण बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये नेमके किती पैसे ठेवता येतात या संदर्भात RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही नियम हे जाणून घेणार आहोत. कारण की नियम जाणून घेतले नाही तर मोठ्या दंडाला हे आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एका दिवसामध्ये आपण बँक खात्यामध्ये नेमके किती पैसे जमा करू शकतो? तुम्ही एका दिवसामध्ये 1 लाख रुपयापर्यंत रोख जमा करू शकतात. तसेच जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये नियमित रोख जमा करत नसाल, तर ही मर्यादा 2.5 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. एकंदरीत तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमच्याकडे असणारे सर्व पैसे देखील ठेवू शकतात. यासाठी RBIची कोणतीही मर्यादा नाही आहे, परंतु नियमांचे उल्लंघन झाले नाही पाहिजे यासाठी नक्कीच नियम आहे. एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयापेक्षा अधिक पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जर तुम्ही जमा केले, तर काहीही देखील प्रॉब्लेम येणार नाहीये. परंतु तुम्हाला त्या पैशांचा स्रोतच सांगावा लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे ते पैसे नेमके आले कुठून, कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवले किंवा मग कोणता नेमकी त्याचा महत्त्वाचा स्रोत नेमकी काय आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला RBIला द्यावी लागणार आहे. परंतु तुम्ही जर माहिती देण्यास असमर्थ ठरत असाल, तर तुमच्या पैशाचा स्रोत नेमकी कुठून आहे ते जर तुम्ही सांगू शकाल नसाल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकरणामध्ये जमा रकमेवर 60% कर, 25% अधिभार आणि 4% उपकार. म्हणजे जर तुम्ही 10 लाख रुपये जर जमा केले आणि तुम्हाला जर सांगताच आले नाही ही पैसे मी कुठून आणले, तर तुम्हाला जवळपास 89% म्हणजे जर तुम्ही सपोज जर 10 लाख रुपये जर जमा केले असेल, तर त्याचे 89% म्हणजे जवळपास 8,90,000 रुपये अक्षरशः तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. माहिती महत्त्वाची होती म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.